नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो, आज तुम्हाला मी गृहकर्जाबद्दल काही माहिती देणार आहे। आपण प्रत्येक जण कधी ना कधी गृहकर्ज घेत असतो व ते घेताना आपण सरकारी बँकांकडे कानाडोळा करतो किंवा आपण तिकडे जात नाही, आपण पटकन खाजगी बँकांकडे जातो। ह्याचं कारण म्हणजे आपण नेहमीच विचार करतो की सरकारी बँका बरेच पेपर मागतात, टाळाटाळ करतात, दिरंगाई करतात वगैरे वगैरे, म्हणून आपण खाजगी बँकांकडे जातो आणि आपण कर्ज घेतो। तरीसुद्धा आपण ग्राहकाचे हित लक्षात घेता आपण काय केलं पाहिजे हे जे तुम्हाला काहीतरी फायदे सांगतो। पहिली गोष्ट, सरकारी बँका या प्रोसेसिंग फीस घेत नाहीत किंवा अत्यंत नगण्य घेतात। दुसरी गोष्ट, रीपेमेंट चार्जेस। पहिला जो लॉक इन पिरियड असतो 6 महिन्याचा, तो संपल्यानंतर जर तुम्हाला गृहकर्ज परत फेडायचं आहे, तुमची प्रिन्सिपल अमाऊंट परत फेडायची असेल तर सरकारी बँका बऱ्याच वेळेला कुठलेही चार्जेस न घेता तुम्ही तुमचं गृहकर्ज प्रिन्सिपल अमाऊंट परत फेडू शकता। तिसरी गोष्ट, लवचिकता। ही लवचिकता महत्त्वाची आहे। समजा काही वेळेला तुम्हाला काही कारण असतील, काही दिरंगाई झाली, एखादा EMI थोडंसं 1 दिवसांनी लेट गेला तर ते लगेच तगादा लावत नाहीत, तुमच्या पाठीपाठी फिरत नाहीत आणि फोनही करत नाहीत, ते ग्राहकांचं हित लक्षात ठेवतात। आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त प्रॉफिट याचाच विचार न करता ग्राहकांचं हित ते जास्त लक्षात घेतात। कारण का, सरकारी बँका ह्या नेहमीच आपल्यासाठी काम करतात। ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता त्यांनी कितीही दिरंगाई केली, टाळाटाळ केली, कागदपत्र मागितली वर काही झालं तरी पैशासहित लक्ष घेता सरकारी बँका ह्या जास्त फायद्याच्या ठरतात। धन्यवाद। थँक्यू।